क्रोमोसोम्स. क्रोमोसोम्स या लेसनमध्ये आपण क्रोमोसोमची माहिती पाहणार आहोत. पहा आता हे जे क्रोमोसोम असतात, समजा ही बॉडी आहे. पहा बॉडी इज मेड अप ऑफ सेल. बॉडी कशाने बनते? सेलने बनते. मग आता समजा तर ही सेल जर आपण काढली तर हा जे बाहेरचं जे आउटर मोस्ट कवरिंग आहे त्याला काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. सेल मेम्ब्रेन म्हणतात. मग सेलच्या आतमध्ये काय असतो? हा न्यूक्लियस असतो. पहा आणि न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये काय असतं? सायटोप्लाझम. त्यामध्ये काय असतं? सायटोप्लाझम. तर बॉडी इज मेड अप ऑफ सेल. आणि जर आपण सेलचं जर आपण स्ट्रक्चर जर पाहायचं झालं तर प्रत्येक सेल स्ट्रक्चरचा शेप कसा असतो? वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल लिव्हरचा वेगळा असेल, नंतर स्किनचं जे शेप आहे त्याचा पण कसा असतो? स्ट्रक्चर कसं असतं? प्रत्येक सेलचं वेगवेगळं असतं. मग त्यामध्ये आता हे जे क्रोमोसोम असतात हे क्रोमोसोम कुठं असतात? तर यामध्ये जी न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये हे जे काढलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक मटेरियल. त्याला काय म्हणतात? जेनेटिक मटेरियल असं म्हणतात. मग या न्यूक्लियसमध्ये काय असतं? हे जेनेटिक मटेरियल असतं. मग जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल कोणकोणते असतात? तर जेनेटिक मटेरियल म्हणजे त्यामध्ये DNA असेल, नंतर RNA असेल आणि न्यूक्लिओटाईड या फॉर्ममध्ये काय असते? जेनेटिक मटेरियल असतं. पहा तर हे जेनेटिक मटेरियल आहे या फॉर्ममध्ये. हे न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल इज फाउंड इन द न्यूक्लियस. मग ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये असतं? तर त्यामध्ये DNA असेल, RNA असेल आणि न्यूक्लिओटाईड असेल. पहा आणि मग आता न्यूक्लिओटाईड म्हटलं का न्यूक्लिओटाईडचे 5 टाईप आहे. पहा त्यामध्ये ॲडेनाईन झालं, नंतर ॲडेनाईन आहे, थायमिन आहे, नंतर युरेसिल आहे. तर असे त्यामध्ये न्यूक्लिओटाईडचे 5 टाईप असतात. पहा ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, युरेसिल आणि थायमिन हे न्यूक्लिओटाईडचे असे 5 टाईप आहे. पहा आणि हे जे जेनेटिक मटेरियल असतं या फॉर्ममध्ये असतं. आणि हे DNA आणि RNA आणि न्यूक्लिओटाईड हे कुठं असतात? हे क्रोमोसोमच्या आतमध्ये असतात. पहा हे कुठं असतात? DNA, RNA, न्यूक्लिओटाईड हे क्रोमोसोमच्या आतमध्ये असतात. पण कोणत्या फॉर्ममध्ये? तर इन द फॉर्म ऑफ ए जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलच्या फॉर्ममध्ये असतात. पहा आता त्यामध्ये आता आपलं क्रोमोसोमचं जर आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर या फॉर्ममध्ये क्रोमोसोमचं स्ट्रक्चर असतं. याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिड असं म्हणतात. आणि याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. काय म्हणतात? सेंट्रोमेअर असं म्हणतात. आणि मग हे जे सेंट्रोमेअर असतात पहा त्यामध्ये हे सेंट्रोमेअरला हे जे क्रोमॅटिड असतात हे क्रोमॅटिड कनेक्टेड झालेले असतात. पहा आणि दॅट इज अ सेंट्रोमेअर इज आपण ते डिटेलमध्ये पुढं स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोसोम आपण शिकणार आहोत डिटेल. परंतु अगोदर या क्रोमोसोमची माहिती पाहण्यामुळं हे सांगितले. पहा हे जे क्रोमोसोम कुठं असतात आणि कशापासून बनतात ते आपण पाहतोय. पहा अगोदर त्यामध्ये सेंट्रोमेअर डिस्क लाईक पार्ट असतो. पहा आणि हे जे क्रोमॅटिड असतात हे सेंट्रोमेअरला कनेक्ट झालेले असतात. पहा आणि मग आता हे जे आपण म्हटलं हे DNA आणि RNA कुठं असतात? तर हे जे क्रोमॅटिड आहे या क्रोमॅटिडच्या आतमध्ये हे DNA असतात. पहा या क्रोमॅटिडच्या आतमध्ये काय असतात? हे DNA असतात इन द फॉर्म ऑफ ए कॉईल. कोणत्या फॉर्ममध्ये असतात? त्या कॉईलच्या फॉर्ममध्ये असतात. पहा आणि मग हे DNA हे कॉईलच्या फॉर्ममध्ये ह्या क्रोमोसोममध्ये असतात. आणि मग हा जो DNA आहे हा DNA पासून काय बनतात? RNA बनतात. आणि नंतर मग RNAचे 3 टाईप आपण 3 टाईप आहे. त्यामध्ये mRNA दॅट इज कॉल्ड ॲज मेसेंजर RNA, नंतर tRNA ट्रान्सफर RNA आणि थर्ड टाईप आहे rRNA दॅट इज रायबोसोमल RNA. मग या DNA पासून काय बनतो? RNA बनतात. आणि RNAचे हे 3 टाईप आहे. पहा आणि मग हा जो DNA आहे हे DNAच्या आतमध्ये काय असतात? अनेक जीन्स असतात. आपण जीन्स म्हटलं तर जीन्स कुठं असतात? तर त्या DNAच्या आतमध्ये काय असतात? हे जीन्स असतात. पहा तर अशा प्रकारे हे क्रोमोसोमचं माहिती सांगितली. आता आपण त्या क्रोमोसोममध्ये त्याचे कॅरेक्टर पाहणार आहोत. पहा ते क्रोमोसोम कुठं असतात? त्या
क्रोमोसोम पहा. आता हे जे क्रोमोसोम असतात, क्रोमोसोम्स आर फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. आता आपण पाहिले हे जे क्रोमोसोम असतात हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि मग कोणत्या ती जी क्रोमोसोमची जी बॉडी आहे ती कशी असते, दॅट इज अ फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. कोणत्या न्यूक्लियसमध्ये असतात, यूकॅरियोटिक न्यूक्लियस. या यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. आता यामध्ये यूकॅरियोटिक म्हणजे या जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस इज अ यूकॅरियोटिक न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियस हा इट इज अ वेल डेव्हलप्ड. हा यूकॅरियोटिक न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो आणि प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस जर पाहायचं झालं तर प्रोकॅरियोटिक इज नॉट वेल डेव्हलप्ड. मग हा जो यूकॅरियोटिक न्यूक्लियस आहे या यूकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये हे क्रोमोसोम फिलामेंटस फॉर्ममध्ये असतात. फर्स्ट कॅरेक्टर पाहिला आपण, क्रोमोसोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. सेकंड कॅरेक्टर आहे, ही जी टर्म आहे क्रोमोसोमची, द टर्म क्रोमोसोम वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय द डब्ल्यू वॉल्डियर या शास्त्रज्ञाने ही टर्म सांगितली पहा क्रोमोसोमची. आता या क्रोमोसोमची साईज कशी आहे, द साईज जर आपण पाहिलं तर साईज ऑफ द क्रोमोसोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. प्रत्येक स्पीसीजमध्ये क्रोमोसोमची साईज कशी असते, वेगवेगळी असते पहा. या प्रत्येक स्पीसीजमध्ये साईज सारखी नसते. त्यामध्ये आता नेक्स्ट कॅरेक्टर आहे त्याची लेंथ आणि थिकनेस पहा. क्रोमोसोमची लेंथ आणि थिकनेस किती आहे पहा. जर आपण क्रोमोसोमची जर आपण लेंथ पाहिली तर त्याची लेंथ 0.1 to 33 मायक्रोमीटर एवढी त्याची लेंथ आहे पहा. आता इथं मायक्रोमीटर पाहिलं काढलेलं आहे. 1 मायक्रोमीटर मीन्स 10⁻⁶ मीटर. त्यामध्ये इतकी लहान असते पहा त्याची लेंथ. मायक्रोमध्ये असते म्हणजे लहान असते पहा. 1 मायक्रो म्हणजे किती आहे, 10⁻⁶ मीटर. मग त्याची जी लेंथ जर पाहिली तर 0.1 to 33 मायक्रोमीटर एवढी त्याची लेंथ असते. आणि थिकनेस जर पाहिली तर 0.2 मायक्रोमीटर. म्हणजे त्याची थिकनेस किती असते, 0.2 मायक्रोमीटर एवढी त्याची थिकनेस असते पहा क्रोमोसोमची. तर नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे, क्रोमोसोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोसोम्स आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही, फक्त त्याचे सेल डिव्हिजन्स ज्या वेळेला होते त्यावेळेला क्रोमोसोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये तेच आपल्याला ड्युरिंग द मेटाफेज आपल्याला ते क्रोमोसोम्स दिसतात पहा. नंतर ते आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. हे जे क्रोमोसोम असतात त्याचे कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. रिप्लिकेशन म्हणजे काय, आपल्यासारखी दुसरी प्रत तयार करणे, त्याला म्हणतात रिप्लिकेशन. नंतर अँड प्ले रोल इन हेरिडिटी. या क्रोमोसोमचा रोल कशामध्ये आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट रोल आहे हेरिडिटी म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम त्यामध्ये या क्रोमोसोमच्या फॉर्ममध्ये केलं जातं. हेरिडिटी नंतर म्युटेशन्स मीन्स सडनली चेंजेस, अचानक होणारे जे बदल असतात त्याला म्हणतात म्युटेशन. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आहे व्हॅरिएशन. एवढ्या पार्टमध्ये या क्रोमोसोमचा महत्त्वाचा रोल आहे पहा. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन अँड प्ले रोल इन द हेरिडिटी म्युटेशन अँड व्हॅरिएशन. एवढ्या प्रोसेसमध्ये याचा महत्त्वाचा रोल आहे पहा. नंतर केमिकली जर आपण पाहिलं तर यूकॅरियोटिक जो क्रोमोसोम असतात ते यूकॅरियोटिक क्रोमोसोम आर मेड अप ऑफ DNA. आता हे जे क्रोमोसोम आपण पाहिले हे क्रोमोसोम कशाने बनतात, तर यूकॅरियोटिक जे क्रोमोसोम असतात केमिकली क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ DNA हिस्टोन अँड नॉन प्रोटीन्स. हे क्रोमोसोम कशाने बनतात, DNA पासून बनतात. आणि हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन यापासून हे क्रोमोसोम बनतात. आणि हिस्टोनचं प्रोटीनचं फंक्शन काय आहे, बाइंडिंग. आणि नॉन हिस्टोन प्रोटीनचं फंक्शन काय आहे, अन्न बाइंडिंग. यासाठी त्या प्रोटीनचा उपयोग केला जातो पहा. त्यामध्ये हे क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ DNA
नंतर हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन यापासून हे क्रोमोसोम्स बनतात पहा. आता या क्रोमोसोमचं जर आपण फंक्शन जर पाहिलं तर याचं फंक्शन काय आहे, या दॅट इज अ फंक्शन क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. या क्रोमोसोमला काय म्हणतात, कॅरियर्स ऑफ हेरिडिटी असं म्हणतात पहा. कारण या क्रोमोसोम्समध्ये त्यामध्ये अनेक कॅरेक्टर असतात आणि त्यामध्ये कॅरेक्टर्स म्हणजे ते काय करतात, DNA कॅरी करतात आणि DNA जीन कॅरी करतात. त्यामध्ये या क्रोमोसोम्समध्ये अनेक कॅरेक्टर्स त्यामध्ये क्रोमोसोमच्या आतमध्ये कॅरेक्टर्स असतात पहा. मग त्यामध्ये हेरिडिटी फंक्शन काय, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हे जे कॅरेक्टर आहे संक्रमित करण्याचं काम हे क्रोमोसोम्स मार्फत केलं जातं आणि म्हणून क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. मग हेरिडिटीचं कॅरियर्स म्हणून या क्रोमोसोम्सला म्हणतात पहा. क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ द हेरिडिटी. हे झालं त्याचं फंक्शन. एवढे या क्रोमोसोमचे कॅरेक्टर आपण पाहिले. तर क्रोमोसोम्स म्हणजे काय असतात, ते क्रोमोसोम्स म्हणजे फिलामेंटस बॉडी आहे. हे क्रोमोसोम कुठं असतात, हे युकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये असतात. नंतर हे जे असतात त्याची साईज कशी असते, वेगवेगळी असते. प्रत्येक स्पीसीजमध्ये ती वेगवेगळी असते. त्याची लेंथ किती आहे पहा, 0.1 to 33 मायक्रोमीटर आहे. थिकनेस किती आहे, 0.222 मायक्रोमीटर एवढी त्याची थिकनेस आहे पहा. आणि क्रोमोसोम्स आर विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेला हे क्रोमोसोम्स दिसतात. नंतर मग त्याचा रोल कुठं कुठं आहे, यामध्ये हेरिडिटीमध्ये आहे, म्युटेशनमध्ये आहे, व्हॅरिएशनमध्ये आहे. आणि हे दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. नंतर हे युकॅरियोटिक जो क्रोमोसोम असतात हे कशाने बनतात, या DNA नंतर हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन हे क्रोमोसोम्स बनतात. हे झाले त्याचे क्रोमोसोम्स बाबत आपण हे कॅरेक्टर पाहिले. आता नेक्स्ट पॉइंट आहे त्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम्स. आता क्रोमोसोमचा नंबर पहा. आता फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्स आहे, त्या ह्युमन बिंग्समध्ये 46 हे असतात पहा. त्यामध्ये जर आपण झायगोट पाहिलं तर झायगोट हा कसा असतो, डिप्लॉइड असतो. आणि जर त्यापासून जे गॅमेट्स तयार होतात ते गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. मग हॅप्लॉइडचा नंबर किती येईल, दॅट इज 23. आणि या काही यांचा दॅट इज 2 into 23 दॅट इज इक्वल टू 46. त्यामध्ये आपण 23ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपलं काय मिळतात, 46 मिळतात पहा. मग आपण हे जे मल्टिप्लिकेशन आहे पहा, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लॉयडी असं म्हणतात पहा. त्याला म्हणतात प्लॉयडी असं म्हणतात. मग 23ने 1ने त्याला मल्टिप्लाय केलं तर हा जो इवन नंबर आहे 23 into 3 दॅट इज 69. हे जे नंबर असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लॉयडी असं म्हणतात. आता प्लॉयडी म्हणजे काय, द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम्स इन ए सेल. प्लॉयडी म्हणजे काय, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम इन ए सेल. मग हा जो प्रायमरी बेसिक नंबर याला म्हणतात पहा. या 23 जर गॅमेट्स आपण या ह्युमन बिंगचा आपण एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये 46 हे क्रोमोसोम असतात एवढे. आणि झायगोटचे पाहिले तर दॅट इज गॅमेट्स फॉर्मेशन झालं तर त्यामध्ये 23 असतात. आणि 23ने 2n म्हणजे 23 into nचा नंबर आपण किती घेतला, दॅट इज 2 घेतला तर त्यामध्ये 46 झाले पहा. म्हणजे इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे. दॅट इज द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ द क्रोमोसोम इन ए सेल. दॅट इज द डिग्री ऑफ रिपिटेशन किंवा त्याला म्हणतात आपण ज्या संख्येने मल्टिप्लाय करतो त्याला म्हणतात प्लॉयडी असं म्हणतात पहा. The degree of repetition of the primary basic number of chromosome in a cell that is called as a ploidy असं म्हणतात पहा. आणि ही जी टर्म आहे प्लॉयडी, ते प्लॉयडी ही टर्मचा डेफिनेशन पहिली पहा. प्लॉयडी मीन्स the term ploidy speaks for the degree of repetition of the primary basic number of chromosome in a cell. आणि हा रिप्रेझेंट x ने काढतात पहा.
हॅप्लॉइडी हा जो नंबर आहे बेसिक प्रायमरी बेसिक नंबर. नंतर पहा आता याच्यामध्ये जे प्लॉइडी आहे त्या प्लॉइडीमध्ये त्याच्यात 2 टाईप आहे. पहा प्लॉइडी त्यामध्ये त्याचे 2 टाईप आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे युप्लॉइडी आणि दुसरा आहे या प्लॉइडीचे 2 टाईप आहे युप्लॉइडी आणि सेकंड आहे अनयुप्लॉइडी. आता युप्लॉइडीचे 2 टाईप युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी. त्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत युप्लॉइडी. आता युप्लॉइडी म्हटलं तर व्हेन द क्रोमोसोम नंबर इन ए सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर इट इज कॉल्ड ॲज युप्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे काय? व्हेन द क्रोमोसोम नंबर इन ए सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. त्यामध्ये एक्झॅक्ट काय होतं त्याला म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं जातं, त्याला म्हणतात युप्लॉइडी असं म्हणतात. व्हेन द क्रोमोसोम इन ए सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर इज कॉल्ड ॲज अ युप्लॉइडी. आणि अनयुप्लॉइडी म्हणजे काय? व्हेन द क्रोमोसोम नंबर इन ए सेल इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट इट इज कॉल्ड ॲज अ अनयुप्लॉइडी. यामध्ये एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन झालेलं नसतं, त्याला म्हणायचं अनयुप्लॉइडी. आणि यामध्ये एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन प्रायमरी बेसिक नंबरने झालेलं असतं, त्याला म्हणतात युप्लॉइडी असं म्हणतात. मग त्यामध्ये युप्लॉइडी जर आपण पाहिलं व त्याच्या युप्लॉइडीचे परत 3 टाईप आहे. पहा मोनो, नंतर डाय, नंतर पॉली. मोनोप्लॉइडी, डायप्लॉइडी आणि थर्ड आहे पॉलीप्लॉइडी. आता मोनो म्हटलं किती असेल त्यामध्ये सिंगल सेट ऑफ द क्रोमोसोम, तर इट इज कॉल्ड ॲज अ मोनोप्लॉइडी. मोनो म्हणजे सिंगल, त्याला फक्त एकने त्यामध्ये मल्टिप्लिकेशन केलं जातं. डाय म्हणजे किती? त्यामध्ये 2ने मल्टिप्लिकेशन केलं जातं. आणि पॉली म्हटलं का त्यामध्ये इथं सिंगल म्हणजे एनने, इथं किती? डाय म्हणजे 2n आणि पॉली म्हणजे 2पेक्षा जास्त, त्यामध्ये 3n असेल, नंतर 3n असेल, नंतर 4n असेल, 5n असेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलीप्लॉइडी. त्यामध्ये 1 सेट ऑफ द क्रोमोसोम, नंतर 3 सेट ऑफ द क्रोमोसोम, 4 सेट ऑफ द क्रोमोसोम, 5 सेट ऑफ क्रोमोसोम. सिंगल सेट असेल त्याला म्हणायचं मोनोप्लॉइडी. 2 सेट ऑफ क्रोमोसोम दॅट इज अ डायप्लॉइडी. आणि पॉली म्हणजे 2पेक्षा जास्त. 3 सेट ऑफ क्रोमोसोम इज कॉल्ड ॲज 3 असेल, 4 असेल आणि 5 असेल सेट ऑफ क्रोमोसोम इट इज कॉल्ड ॲज अ पॉलीप्लॉइडी. यामध्ये एक्झॅक्ट काय झालेलं असतं? प्रायमरी बेसिक नंबर एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन झालेलं असतं. त्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ युप्लॉइडी. आता अनयुप्लॉइडी म्हणजे काय? व्हेन द क्रोमोसोम नंबर इन ए सेल इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेल. त्यामध्ये एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन झालेलं नसतं. त्यामध्ये मग त्याच्यात 2 टाईप आहे. या अनयुप्लॉइडीचे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे हायपोप्लॉइडी आणि सेकंड आहे हायपरप्लॉइडी. अनयुप्लॉइडी दॅट इज अ 2 टाईप, दॅट इज हायपोप्लॉइडी आणि सेकंड आहे हायपरप्लॉइडी. मग आता या हायपो मीन्स बिलो आणि हायपर म्हणजे अबो. मग यामध्ये काय केलेलं असतं? या हायपोप्लॉइडीमध्ये परत त्याचे 2 टाईप आहे. हायपोप्लॉइडी. हायपो म्हणजे त्यामध्ये काय केलं जातं? डिलिशन केलं जातं, मायनस केलं जातं. आणि हायपर म्हणजे अबो, त्यामध्ये काय केलं जातं? ॲडिशन केलेलं जातं. त्यामध्ये अनयुप्लॉइडी इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन
ऑफ द वन ऑर मोर क्रोमोसोम, त्यामध्ये ॲडिशन केलं जातं किंवा डिलिशन केलं जातं नंबर ऑफ क्रोमोसोम. मग हायपोमध्ये काय केलं जातं, त्यामध्ये डिलिशन केलं जातं नंबर ऑफ क्रोमोसोम, त्याला म्हणायचं हायपोप्लॉइडी. आणि हायपरमध्ये ॲडिशन केलं जातं नंबर ऑफ क्रोमोसोम. मग हायपोप्लॉइडीमध्ये परत दोन आहे पहा, मोनोसॉमी आणि सेकंड आहे नलिस्वामी. मोनोस्वामी आणि नलिस्वामी यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे 2n-1 आणि त्यामध्ये 2n-2. इट इज कॉल्ड ॲज अ नलिस्वामी. मोनो हायपोप्लॉइडीमध्ये डिलिशन केलं जातं म्हणून इथं काय केलेलं आहे 2n- व दॅट इज अ 2n. इथं आपण 23 जर आपण घेतलं तर 46-1 किती राहतात 45. नंतर यामध्ये 2n दॅट इज n आपण घेतलं 23 तर 23 × 2 46 आणि 46-2 दॅट इज अ 44. म्हणजे हायपोमध्ये काय केलं जातं डिलिशन ऑफ द टोटल नंबर ऑफ क्रोमोसोम, त्यामध्ये क्रोमोसोम्स नंबर हा मायनस केला जातो पहा. आणि हायपरमध्ये काय केलं जातं, त्यामध्ये ॲडिशन केली जाते. त्यामध्ये ॲडिशनमध्ये ट्रायस्वामी आहे आणि सेकंड टेट्रास्वामी. त्या हायपरप्लॉइडीचे परत दोन टाईप आहे, ट्रायस्वामी आणि सेकंड आहे टेट्रास्वामी. मग यामध्ये काय केलं जातं, फक्त इथं मायनस केलं, इथं काय करायचं फक्त ॲड करायचं 2n+1 दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायस्वामी. आणि 2n-2 2n+2 दॅट इज अ टेट्रास्वामी. यामध्ये 46+1 दॅट इज अ 47 आणि 46+2 दॅट इज अ 48. त्यामध्ये ॲडिशन केली जाते, त्याला म्हणायचं हायपरप्लॉइडी. ट्रायस्वामीमध्ये 46+1 इथं 47 होतात. आणि हे जे ट्रायस्वामी आहे त्यामध्ये ट्रायस्वामीमध्ये जेनेटिक डिसऑर्डर निर्माण होतात पहा या ट्रायस्वामीमुळं. आणि नंतर टेट्रास्वामीमध्ये 46मध्ये 2 ॲड करायचे, त्यामध्ये 48 झाले पहा. तर अशा प्रकारे हे नंबर ऑफ क्रोमोसोम हे काढले जातात पहा. त्याला म्हणतात, ही जी टर्म वापरली जाते त्याला म्हणायचं प्लॉइडी असं म्हणतात. प्लॉइडी म्हणजे काय, द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम इन ए सेल. तो प्रायमरी जो बेसिक नंबर असतो त्याला काय करायचे मल्टिप्लिकेशन करायचे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लॉइडी. आणि या प्लॉइडीचे दोन टाईप आहे, युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी. मग युप्लॉइडी म्हणजे काय, युप्लॉइडी म्हणजे व्हेन द क्रोमोसोम नंबर इन ए सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर इज कॉल्ड ॲज अ युप्लॉइडी. आणि अनयुप्लॉइडी म्हणजे व्हेन द क्रोमोसोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेल इट इज कॉल्ड ॲज अ अनयुप्लॉइडी. मग या युप्लॉइडीचे परत 3 टाईप आहे. मोनो म्हटलं दॅट इज अ सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम, डाय म्हटलं का 2 सेट ऑफ द क्रोमोसोम, आणि पॉली म्हटलं का त्यामध्ये 3 असेल 4 असतील आणि 5 सेट ऑफ क्रोमोसोम. आणि युप्लॉइडी म्हणजे परत 2 टाईप आहे, हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी. हायपो म्हणजे डिलिशन केलं जातं क्रोमोसोममध्ये आणि हायपरमध्ये काय केलं जातं ॲडिशन केलं जातं. मग हायपोमध्ये परत 2 आहे, मोनोस्वामी आणि नलिस्वामी. त्या मोनोस्वामीमध्ये त्यामध्ये -1 आणि याच्यामध्ये काय केलं जातं 2n-2. नंतर हायपरप्लॉइडीमध्ये ॲडिशन केले जाते, त्यामध्ये ट्रायस्वामीमध्ये +1 आहे पहा 2n+1 दॅट इज अ 47. आणि टेट्रास्वामीमध्ये 46+2 48. या ट्रायस्वामीमुळं अनेक जेनेटिक डिसऑर्डर निर्माण झालेले आहे पहा. तर अशा प्रकारे हे क्रोमोसोम्स म्हणजे काय, क्रोमोसोम कुठं असतात, हे क्रोमोसोम कशाने बनतात, त्या क्रोमोसोमचा नंबर कसा ठरवला जातो ते आपण आज पाहिले. तर नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये आपण क्रोमोसोमचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. धन्यवाद.